नमस्कार. लग्नाची बेडीमध्ये आपण पाहत आहोत. सावीला राघव घरी घेऊन आल्यानंतर तो पोलीस स्टेशनला निघून जातो. इकडे राणीच्या मनाची घालमेल होत असते. तिची समजूत काढण्यासाठी तिथे रुक्मिणी काकू येते. तेव्हा ती रुक्मिणी काकूकडे मनातलं सगळं बोलून रडू लागते. ती सांगते, मी खूप प्रेम केलं होतं राघववरती. ह्या घराची सून होण्याची स्वप्न पाहिले होते, पण राघवने सांगितल्यामुळे मी त्या रायाशी लग्न केलं. रायाशी लग्न करून ह्या घरात आले. दुसऱ्याच दिवशी राया मला सोडून निघून गेले आणि माझं संसाराचं स्वप्न तेव्हा अर्धवटच राहून गेलं. आणि पुढे काही दिवसांनी तो परत आला. पुन्हा लग्नाची आणि संसाराची स्वप्न मला पडू लागली आणि त्याच्यातच पुन्हा राया मला कायमचे सोडून गेले. हे जग सोडून गेले आणि माझं तेही स्वप्न अर्धवटच राहून गेलं. माझं नशीब किती खराब. मी या घरात आले आणि पुढे सिंधूच्या बाळाची हे मिसकॅरेज झालं आणि त्याचा आरोपही माझ्यावरतीच आला. मी त्याची नुकसान भरपाई करण्याचा निर्णय घेतला आणि तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर तुम्ही मला सगळ्यांसमोर सरोगेट मदर म्हणून उभंही केलं आणि मी ठरवलं राघव आणि सिंधूच्या बाळाला जन्म द्यायचा. पुढे काय झालं, परत सिंधू आणि राघवने मला बाळापासून दूर केलं. किती कम नशीब मी. माझं तेही आई होण्याचं स्वप्न अर्धवटच राहून गेलं. असं बोलत असताना काकू सांगते, हे बघ, तू धीर सोडू नको. आपण संयमाने काहीतरी मार्ग काढू. तू माझं सांगितल्याप्रमाणे सगळं ऐक. याच्यातनं मी नक्कीच तुला बाहेर काढेल, अशी काकू समजूत घालत असतात. इकडे पोलीस स्टेशनमध्ये राघव कामाच्या गडबडीत असतो. त्याला वरतून खूप प्रेशर दिलेलं आहे काम करण्यासाठी आणि त्याचं पर्सनल प्रॉब्लेमही त्याला आठवत असतात. सिंधूने इतके वर्ष मला सांगितलंच नाही की सावी माझी मुलगी आहे. तिने लपवून का ठेवलं म्हणून तो तिच्यावरती खूप रागावलेला आहे. तो म्हणतो, मी किती मनापासून तिच्यावर प्रेम केलं आणि तिने माझा विश्वासघात केला म्हणून तो इकडे तिच्यावरती खूप रागवलेला आहे. इकडे सिंधू वाट बघत आहे. सकाळ झाली, रात्र उजळून गेली, तरीही तिला तिच्या मुलीकडे जाऊ दिलं जात नाही. पोलीस तिला सांगतात, चहा घे, पण ती बोलते, मी माझ्या मुलीला भेटल्याशिवाय काहीही खाणार नाही. इकडे आई आणि रत्नाकर बसलेले असतात. रत्नाकर सांगतो की राघव आपला किती समजूतदार आहे, पण त्याने आज किती मोठं पाऊल उचललं आणि सिंधूला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन बसवलं. असं कसं वागू शकतो. तेव्हा आई सांगते, सिंधूने इतक्या वर्षापूर्वी असंच पाऊल उचललं होतं. तेव्हा तिथे राणी येते. राणी बसते आणि सांगते, मी काय करू, मला काही सुचत नाही. तेव्हा रुक्मिणी तिला समजूत घालत असते, तू थोडा धीर धर, म्हणजे काहीतरी मार्ग नक्कीच मिळेल. तू अशी हारू नको, अशी समजूत घालत असते. सगळेजण चहा नाश्त्यासाठी तिथे जमा झालेले असतात. सगळ्यांच्या गप्पा चालू असतात. तेव्हा राणी प्रश्न करते, तुम्ही सावीला तुमची नात मानतात का, असं विचारल्यानंतर रत्नाकर आणि त्याची आई इकडे तिकडे बघू लागतात. तेव्हा रत्नाकर सांगू लागतो, सिंधू आणि राघव जर बोलताय सावी त्यांची मुलगी आहे, तर त्या नात्याने ती आमची नातच झाली, आम्हाला ते मानावंच लागेल. तेव्हा मध्येच ऋतुराज बोलतो, आपल्या घरात 2 गट बनलेले आहे, एक सिंधूचा आणि एक राणीचा. हे तर राजकारणच सुरू झालेलं आहे. तेव्हा ती सांगते, सगळ्यांनी संयमाने राहायला पाहिजे. असं बोलत असतानाच तिथे वाद सुरू होतो. इकडे सावीला जाग येते. सावी बघते, ती पोलीस काकांच्या रूममध्ये आहे आणि झोपेतनं उठल्यानंतर ती आई ओरडू लागते. तेव्हा विनू तिथे येतो. विनू तिला हात लावून बघतो आणि सांगतो, तुझा ताप गेलेला दिसतोय. तेव्हा ती म्हणते, माझी आई कुठे आहे. तेव्हा विनू सांगू लागतो, तुला खूप ताप होता, मग माझे बाबा तुला इथे घेऊन आले आणि तू एकटीच आली, तुझ्यासोबत कोणीच नव्हतं. तेव्हा ती सांगू लागते, मी माझ्या आईशिवाय राहणार नाही, माझी आई कुठे आहे ते तरी सांग. तेव्हा विनू सांगू लागतो, मला माहीत नाही का, बाबा फक्त तुलाच घेऊन आले, तुझ्या आईला तर त्यांनी आणलेच नाही. असं बोलल्यानंतर सावी खूप रडू लागते. मला माझी आई पाहिजे असा तिचा लाव सुरू होतो. मग विनू तिची समजूत काढत असतो की तुला तुझी आई मिळेल, तू घाबरू नको, रडू नको. पण ती सांगते, नाही, मला आईच पाहिजे अशी तिची रडरड चालू असते. इकडे सिंधूला तिची खूप आठवण येत असते. आता तिला काय करावं काहीच कळत नसतं. तिला जुन्या गोष्टी आठवत असतात. सावी तिच्या चेहऱ्यासमोरून जातच नाही. बिचारी माझी मुलगी किती आजारी आहे आणि मी इकडे, असं ती विचार करत असते. इकडे वाद चालू आहे. रुक्मिणी सांगत असते, तुम्ही राणीच्या मनाचा विचार केला का, तिचं मन तुम्ही जाणून घेतलंच का. तेव्हा बाबा सांगतात, हे बघा, आपल्याला आता ह्या परिस्थितीत सगळ्यांचा मनाचा विचार करावाच लागेल. सिंधूचा, सावीचा, राणीचा, याच्यातनं नव्याने विचार करावा लागेल. तितक्यात तिथे सावी आणि विनू येतो. त्यांना बघून रत्नाकर सगळ्यांना सांगतो, गप्प बसा, लहान मुलांसमोर काहीच बोलायचं नाही. आणि तिथे सावी रडू लागते, मला माझी आई पाहिजे, माझी आई कुठे आहे, असं ती रडत असते. मग रत्नाकर आणि
आई तिची समजूत घालत असतात. तेव्हा ते सांगतात, आम्हाला आजपासून तू आजी आजोबा म्हणायचं. तेव्हा ती बोलते, हो चालेल, विनूची आजी विनूचे बाबा असं नाही बोलणार, आजी आजोबाच बोलेल. आणि आई सांगतात, तुझा ताप गेलेला दिसतोय. ते तिला सांगत असतात, आता तू छानशी तयार हो, आंघोळ कर आणि नाश्ता कर, आपण मग बाहेर जाऊया. मग आजोबा सांगत असतात सावीला, मी तुला घेऊन डॉक्टरकडे जाईन. तेव्हा ती सांगते, माझी आई डॉक्टर आहे, मी दुसऱ्या कुठल्याही डॉक्टरकडे जाणार नाही, मला माझी आई पाहिजे, असा तिचा लाहो आहे. इकडे सगळ्यांना रिक्वेस्ट करत असते सिंधू, मला माझ्या मुलीला भेटू द्या, ती माझ्याशिवाय राहणार नाही, ती खूप आजारी आहे, ती एक अन्नाचा कणही घेणार नाही माझ्याशिवाय, असं ती सगळ्यांना हात जोडून सांगत असते. पण तिचं कोणीही काही जुमानत नाही. तेव्हा ती सगळ्यांना धडा शिकवेल असं म्हणते. पुढे काय होणार पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की पहा. धन्यवाद.